मंत्र्यांना पोलीस संरक्षण असतंच, पण तरीही एखादा मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात शस्त्र बाळगत असेल तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अशाच एका सार्वजनिक कार्यक्रमात कमरेला पिस्तूल खोवून वावरताना दिसले। जळगावात ते एका कार्यक्रमासाठी आले होते। विशेष म्हणजे यावेळी मंचावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक असे वरिष्ठ सरकारी अधिकारी सुद्धा उपस्थित होते। गिरीश महाजन यांना अशा प्रकारे पिस्तूल बाळगण्याची गरज का वाटली, हा प्रश्न आता या कार्यक्रमावेळी रंगला होता। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास भदाने आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। विकास, का अशी गरज वाटली गिरीश महाजन यांना अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात कमरेला पिस्तूल खोवून फिरताना दिसतायत ते? सुवर्ण, गिरीश महाजन हे आमदार असताना देखील त्यांना ही सवय होती कायमस्वरूपी रिव्हॉल्वर त्यांच्या कमरेला खोचलेल्या स्थितीत असायचं। आता सध्या तर ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, जलसंपदा सारखा मोठ्या खात्याचा कारभार त्यांच्याकडे सोपवलेला आहे सरकारने। त्यासोबतच त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यांचं सेल्फ डिफेन्ससाठी त्यांचा जरी रिव्हॉल्वर असला तरी पण अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमामध्ये अशा उघडपणे त्यांनी ते रिव्हॉल्वर कमरेला खोचलेलं आहे, शोभा देत नाही असं त्या ठिकाणी काल चर्चा होती। कारण की त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अशा पद्धतीने त्यांनी हे कृत्य करणं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे। बऱ्याच ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी मंत्री महोदय वावरत असतात, अशा ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीने जर ते रिव्हॉल्वर काढून तर त्यांच्यावरच रोखलं किंवा काही विपरीत घटना घडली तर निश्चितच हे त्यांच्या जीवासाठी किंवा कोणासाठी नागरिकांसाठी धोक्याचं आहे। सुवर्ण, अगदी बरोबर। एकंदरीत या सगळ्यातून चुकीचा मेसेज सुद्धा जनतेमध्ये जातो। धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।